सत्कार्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। तरी इच्छुक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा। नमस्कार मित्रांनो, ही महाराष्ट्र संतांची भूमी। या महाराष्ट्रात अनेक संत झाले, त्या सर्वांना मी वंदन करतो। आणि आज जे सत्कार्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं, त्या निमित्तानं त्यांनी अनेक विषय विद्यार्थ्यांसमोर दिले आहेत। त्यापैकी मी माझा विषय आहे तुका म्हणे सत्या कर्मा व्हावे साह्य। हा अभंग तुकाराम महाराजाचा त्यांनी घेतलेला आहे। म्हणून मला संत तुकाराम महाराजाविषयी असं सांगावंसं वाटतं की वैराग्यमूर्ती, चैतन्यवासी, देहू येथील प्रसिद्ध संत आणि महाराष्ट्रातील सम्राट संत तुकोबाराय यांनी जी क्रांती केली, त्या क्रांतीला माझं नमन आणि वंदन। ते म्हणतात आपल्या अभंगात, संत ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद से त्यांच्या मांगे पुढे, काहीच साकडे पडो नेधी, तुका म्हणे सत्य कर्म भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे। संत तुकाराम महाराज या चरणाद्वारे आपल्याला अपेक्षित असा काय सांगतात। संत तुकाराम महाराजाचं म्हणणं आहे, जर सत्य आणि असत्य यामध्ये सत्याला जर आपण धारण केलं तर ते धारण करताना सत्याचा विजय होतो, आणि जर सत्याला धारण करताना जर कोणी अडचण केली तर तो नरकात जातो, पुन्हा जन्म घेईल। म्हणून घातलिया भय नरका जाणे। आपल्या महाराष्ट्रात, भारतात जी आपली संतांची भूमी आहे, या संतांच्या भूमीचा कळस हा संत तुकाराम महाराज आहे। आणि आजच्या युगात त्यांचे विचार जसेच्या तसे लागू आहे। आधुनिक युग जरी चालू असलं तरी या आधुनिक युगात संत तुकाराम महाराज जसेच्या तसे आपल्याला प्रतिपादन करणं आहे। पण असत्याचा विजय या देशात झालेला आहे। संत तुकाराम महाराजांना मंबाजी ब्राह्मणाने खून केला। मंबाजी ब्राह्मणाने संत तुकाराम महाराजाचा खून केला, आणि खूनही केला आणि त्यांची गाथाही बुडवली। म्हणून संताजी जगनाडे महाराजांनी त्या प्रत्येक घरी जाऊन संत तुकाराम महाराजाची ती गाथा जमा केली। जी तोंडपाठ आहे लोकांना, ते लोकांकडून वधून घेतली आणि परत संत तुकाराम महाराजांना ती अर्पण केली। तेव्हा संत तुकाराम महाराज शांत झाले, आणि संत तुकाराम महाराजांनी ती गाथा जपली। आणि याच्या पुढे तीच गाथा आपल्याकडे आहे, पण जी संत तुकाराम महाराजांनी स्वतः मेहनतीनं लिहिली ती मात्र गाथा इथील शेंडेवर्णी यांनी ही बुडून टाकली। तर याच्या पुढचेही आपल्याला मला सांगायचं आहे, सत्य हेच ईश्वर आहे असं म्हणावं लागलं। पण ईश्वर आणि देव याच्यामध्येही संत तुकाराम महाराजांनी ईश्वराला प्रश्न केलेला आहे, तू ईश्वरा जर असतील तर इथे अपघात होतात त्याच्यासाठीही तू कारणीभूत, आणि इथं अपघातातून जे वाचतात त्याच्यासाठीही तू कारणीभूत, जो जन्म घेतो त्याच्यासाठीही कारणीभूत, मरतो त्याच्यासाठीही कारणीभूत। म्हणून ईश्वरा तुझा जो असा भेकळपणा आहे, कोणाला जीव देतो, कोणाला मरण देतो, अपघातात वाचतो, म्हणून ईश्वराला प्रश्नार्थक करताना संत तुकाराम महाराज हे अडकले नाही, भिले नाही। त्या काळातही संत तुकाराम महाराजांना जे त्यांचे विरोधक होते ते प्रबळ होते, त्यांचं हे प्रसिद्धी पाहून त्यांना कसं मागं आणावं त्याच्यासाठी तिथे काही लोकांनी त्यांच्याकडं
शिष्यत्व पत्करलं त्या शिष्याने संत तुकाराम महाराजाचं नाव खोटं केलं की ते ईश्वरनिष्ठ आहे, ईश्वर भक्त आहे, विठ्ठलाचेच भक्त आहेत असं नाव त्यांचं खोटं केलं. ते नाव त्यांनी जे खोटं केलं इतर लोकांनी त्यांचं शिष्यत्व पत्करून ते नाव आपल्याला आज दूर सारायचं आहे. संत तुकाराम महाराज हे सामाजिक क्रांतिकारक संत होते असं नाव त्यांचं समोर आणायचं आहे आणि ते आधुनिक संत आहेत असंही नाव त्यांचं आपल्याला समोर आणायचं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन हा त्यांचा विषय खूप महत्त्वाचा होता म्हणून त्यांचा खून करण्यात आला. कारण त्यांचे शब्दच असे होते झोंबणारे. म्हणून ते म्हणतात शब्दाचीच धन आमुच्या घरी, शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू, शब्दचीच हेच जीवन आमुचे, शब्दे वाटू धन जन लोका. म्हणून शब्द हे माझं शस्त्र आहे असं संत तुकाराम महाराज सांगतात. आणि तेच त्यांचे आज जे महत्त्व आहे त्यांचं महत्त्व आहे की त्यांनी आपल्याला जे वारसा दिलेला आहे एवढा मोठा शब्दाचा त्याला आपण जपलं पाहिजे. आणि या महाराष्ट्रात या भारतात 2 युद्ध चाललेले आहे. एक बहुजनाचं युद्ध चाललेलं आहे आणि एक इतर लोकांचं युद्ध चाललेलं आहे. बहुजनांना त्यांची सुटका गुलामगिरीतून करायची होती म्हणून इथं संत परंपरा, वारकरी परंपरा भगवान बुद्धापासून तयार झाली. आणि त्याच्याही पुढे जर स्वतंत्र मिळालं नाही तर हे ईश्वरा आम्हाला जर स्वतंत्र मिळालं नाही तुझ्या असण्याचा काय अर्थ. आणि संत तुकाराम महाराज अजूनही सत्य कर्म व्हावे साह्य याच्याशी जर आपल्याला फोडण करायची असेल, त्याचा उलगडा करायचा असेल या अभंगाचा, या चरणाचा, तर त्याच्यासाठी तसं आचरण आणि तसा व्यवहार आपल्याला सत्य कर्माशी जुळून घेऊन करावा लागेल तर त्याचा काही आपल्याला फायदा होईल. सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनात जर सत्य नसलं तर आज भारताचा GDP कमी झाला तर त्या GDPचं कारण असं की इथे असत्य लोक भारताच्या प्रजातंत्रावर बसले आहेत. त्यांनी आपली जी लोभाची भावना आहे ती पूर्ण केलेली आहे. अजूनही त्यांचा लोभ पूर्ण झालेला नाही. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात लोभ नसावा. अजूनही म्हणते सांगतात ते पाहुनी हे जन न लागे डोळा म्हणूनही कळवडा. आणि त्याच्याही पुढे म्हणतात संत तुकाराम महाराज सत्य सत्यासी मन केले ग्वाही, सत्य सत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, मानियले नाही बहुमता. सत्याला स्वीकारलं मी आणि त्याच्यासाठी मी बहुमताला मी महत्त्व दिलं नाही. बहुमत हे मी पाहिलं नाही कारण मी स्वतः सत्य वागलो तर माझ्याद्वारे अनेक प्रेरणा घेतील. म्हणून संत तुकाराम महाराजाचा जो होळीचा दिवस त्या दिवशी जो खून झाला त्या दिवशी संत तुकाराम महाराज यांचा जन्मदिवस आपण संत तुकाराम महाराज धर्म संस्कृती